जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ग्रामीण भागातील मुलांसाठी ज्ञानदानाचे काम होते। या ज्ञानदान करणाऱ्या 2788 शाळांमधील 844 वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत। विद्यार्थ्यांना संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यातील 589 खोल्या पाडल्या असून 255 अद्यापही बाकी आहेत। जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती या मोडकळीस आलेल्या आहेत। काही ठिकाणी शाळांचे पत्रे फुटलेत तर काही ठिकाणी वासे सडले आहेत। काही ठिकाणी खिडक्या तुटल्या आहेत। अशा वर्गखोल्यांचा समावेश धोकादायक म्हणून करण्यात आला आहे। नादुरुस्त वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका ठरू शकतो। बहुतांश शाळांच्या इमारतीचे बांधकाम जुने असल्याने दरवर्षी दुरुस्ती आणि वर्गखोल्यांचे बांधकाम निघत असते। शाळांच्या इमारती या धोकादायक आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे। जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत धोकादायक वर्गखोल्या पाडण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्यानुसार धोकादायक इमारती पाडून नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।